Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. रबाळे गोठेवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। राजकारणात पद महत्वाचे असते, पण त्याहूनही महत्वाची असते जनतेशी नाळ जोडून ठेवणे। माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी हेच तत्व जपत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे। नगरसेवक पदावर नसतानाही नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे आवाज उठवणे, विकास कामासाठी प्रयत्न करणे, सामाजिक उपक्रम राबविणे आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे ही त्यांची कार्यशैली ठरली आहे। वाढदिवसाच्या दिवशी माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी सकाळी देवाचे दर्शन घेऊन वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांचा आशीर्वाद घेतला व संदीप नाईक यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयात अनेक सहकारी व मित्र परिवार यांनी केक कापून एकमेकांना केक भरवून तसेच बाळकृष्ण पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। ऐरोली सेक्टर 17 येथील प्रेमदान आश्रमामध्ये फळ वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम तेथील महिलांनी त्यांच्या उत्तम आरोग्य व भावी वाटचालीसाठी प्रार्थना केली, तसेच महिलांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। बाळकृष्ण पाटील व त्यांचे सहकारी व मित्र परिवार यांनी तेथील महिलांना स्वतः आपल्या हाताने फळ वाटप केले व त्यांचा आशीर्वाद घेतला। यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। संध्याकाळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुष मित्र परिवार यांनी बाळकृष्ण पाटील यांस पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आदरणीय दादा, आमचे आधारस्तंभ गेली 2010 पासून आम्ही दादासोबत आहोत। कुठलीही आशा आकांक्षा न बाळगता दादा संगती आम्ही राहतो, त्यांच्या संगती वावरतो, त्यांचं जे काम बघतो। आज ते सध्या नगरसेवक नाहीये तरी पण जनमानसात ते काम करतात। गोटोले असो, घनसोले असो किंवा रबाले असो, दिवा असो, भेदभाव नाही ठेवत की प्रभाग हा आहे, माझा प्रभाग आहे, मी काम नाही करणार। माझ्या प्रभागात असं नाही, बाजूच्या प्रभागाचे बी कामं बाळकृष्णदा आवर्जून करतात आणि कसोटीने कामं करतात। आज त्यांचा वाढदिवस आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एवढंच आमच्या मित्रपरिवाराकडनं आम्ही एवढंच सांगू इच्छितो की त्यांना आई जगदंबा खूप खूप हे देऊ, एवढं माझी। लाडके नगरसेवक नसतानाही आमचे ते नगरसेवकच आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणतो की ते चांगलेच सुखरूप राहावे आणि असं समाजकार्य करत राहावे, हीच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि ते असंच आम्हाला सहकार्य करत राहावे, दान धर्म करत राहावे, हीच आमची इच्छा आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप अभिनंदन। हम लोग दादा हमारे समाज के कार्य में हमेशा अग्रसर रहते हैं और भगवान आज उनके वाढदिवस पे हम लोग की यही शुभकामना है कि इनको बहुत ही लंबी उम्र दे और हम लोग दादा के साथ में मिलके इसी प्रकार समाज में अच्छे कार्य करते रहे। हम लोग को भी ये अवसर मिलता है, इसके लिए दादा के हम लोग आभारी है। आज माझा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्ताने पहिलं आज सकाळी 6 वाजता रुद्राभिषेक केला शंकर मंदिरामध्ये, त्याच्यानंतर कुलदेवताचा खंडोबा देवाचं दर्शन घेतला
त्याच्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी आपले ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचा आशीर्वाद घेतला, संदीप नाईक भाई यांचा आशीर्वाद घेतला आणि पुढची वाटचाल सुरू केलेली आहे. आपल्याला आपल्यासोबत आहेत, माझ्यासोबत राहणारी सर्व जनता आहे, माझे सहकारी आहेत, त्यांचे काय समस्या आहेत ते जाणून घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्या समस्या नाईक साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न असेल. आणि आज आता आम्ही इथं या ठिकाणी प्रेमधन या ठिकाणी येऊन फलवाटपाचा कार्यक्रम आमच्या सर्व सहकार्याने केलेला आहे. त्यांचा मी धन्यवाद घेतो की माझे हे सहकारी माझ्या सोबत, मी नगरसेवक नसताना माझ्या सोबत आहेत. आज 2015 पासून माझ्याकडे कुठलाही पद नसतानाही माझ्या सोबत आहेत. ही मोठी गोष्ट आहे, कारण यांचं सर्वांचं सहकार्य आणि नाईक साहेबांचा आशीर्वाद, संदीप नाईक साहेबांचा सहकार्य, संजीव नाईक साहेबांचं सहकार्य, सागरजी नाईक साहेब आणि संकल्प साहेब यांचा सर्वांचा माझ्या पाठीशी हातभार असल्यामुळं मला हे आज लोकांची जनतेची सेवा करण्याचा मला योग मिळाला आहे. आणि नाईक साहेबांचा मी सच्चा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या कामात नाईक साहेबांचा हा काम मोठा आहे, नाईक साहेबांचं नाव मोठं आहे, नाईक साहेबांची करण्याची धमक मोठी आहे. पण त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता काही ना काही मी माझ्या प्रभागामध्ये असत किंवा इतर जनता माझ्यासोबत येतात, नवी मुंबईतील असं कुठलंही काम असत माझ्यापर्यंत पोचतो आणि तो मी माझ्याकडून नाही झाला तर मी नाईक साहेबांपर्यंत जनता दरबार असू नयेत किंवा आमचे प्रे मिटिंग असू नयेत, याच्यामध्ये आम्ही नाईक साहेबांच्या सोबत नेऊन त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करत असतो.